संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठीच्या भक्तियोग या ऐतिहासिक आणि अनोख्या उपक्रमात सर्वांचं सहर्ष स्वागत। आपल्या प्रशालेतील भक्तियोग या उपक्रमासाठी सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपल्या पुरुष शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश पोदाले आप्पा, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील तथा माई नोडल अधिकारी वर्षा राणी पोदाले मॅडम, आपल्या प्रशालेचे प्राचार्य आदरणीय एस सावंत सर, प्रशालेचे उपमुख्याध्यापक सन्माननीय आरपी कदम सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही गायकवाड सर, एचएससी व्होकेशनल विभागाच्या उपप्राचार्य यूडी पाटील मॅडम, पर्यवेक्षक एसजी बडस सर, डीएम बडगुजर सर, पीएस साबळे सर, तसेच आजचे आपले योग मार्गदर्शक पांडुरंग गुरुजी या सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होत आहे। मी संस्था आणि प्रशालेच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो। मुलांनो, आपल्या भारतानं जगाला अनेक गोष्टी दिल्या, पण आरोग्याबद्दलचे धकाधकीच्या जीवनात आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि शारीरिक मानसिक व्याधींचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्यावरती योगासने आणि प्राणायाम हा हुकमी उपचार ठरतो आहे। आज हा उपचार हुकमी उपाय ठरत। आज 21 जून 2025 योग दिनाची थीम आहे एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग। आपल्या सांगली जिल्ह्याचा विचार करता जिल्हा परिषद सांगली आणि विश्व योग दर्शन केंद्र सांगली आणि चितळे डेअरी यांच्या वतीनं आज जिल्ह्यातील 5,500 केंद्रांवर एकाच वेळी वारकरी तालावर भक्ती योग केला जाणार आहे आणि आपण आभासी पद्धतीनं आपली शाळा या सांगलीला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मुख्य कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी आपण आभासी पद्धतीनं जोडले जाणार आहोत। जिल्ह्यातील 5 लाखापेक्षा अधिक लोक यात सहभागी होणार आहेत तसा अंदाज आहे आणि ताल वारकरी योग करी आरोग्य पंढरी असे म्हणत हा भक्तियोग या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण त्याचबरोबर आणखीन एका गोष्टीचा उल्लेख इथं मी करतो। पर्यावरण रक्षणाची सायकल वारी पंढरपूर हा उपक्रम देखील आज आपल्या शाळेच्या वतीने राबवला जातोय। आज आपले पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे आणि अखंड सायकल भ्रमंती करत असणारे एचएस मलमे सर आणि त्याचबरोबर आपले प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय एस सावंत सर देखील इस्लामपूर अनेक ठिकाणी त्यांचाही सायकल प्रवास सुरू आहे। मुख्याध्यापक आणि मलमे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या शाळेतील 15 शिक्षक आणि 15 विद्यार्थी आता हा कार्यक्रम संपल्यानंतर पंढरपूरला जाणार आहेत आणि 150 किलोमीटरचा हा प्रवास आहे। पर्यावरण रक्षणाचा प्रचार आणि प्रसार करत ही सायकल वारी निघणार आहे। तर या निमित्तानं आज भक्तियोग या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश पोदाले आप्पा या ठिकाणी आलेले आहेत। मी आपल्या प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय एस सावंत सर यांना विनंती करतो त्यांनी आप्पा यानंतर प्रशालेचे उपमुख्याध्यापक आरपी कदम सर यांना मी विनंती करतो त्यांनी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। यानंतर आपल्या ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही गायकवाड सर यांना विनंती त्यांनी नोडल अधिकारी वर्षा राणी पोदाले मॅडम यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। आपले आजचे मार्गदर्शक योग शिक्षक पांडुरंग गुरुजी यांचं पर्यवेक्षक एसजी बडस सर यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं ही विनंती। सर इकडे सर यानंतर मी मुख्याध्यापक आदरणीय सावंत। जागतिक योग दिन आहे। या जागतिक योग दिनाच्या मी आपल्या सर्वांना पलूस शिक्षण प्रसारक मंडळ तसंच लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रम विभाग या सर्व शाखांच्या वतीनं तसेच आम्हा सर्व अधिकारी वर्ग सर्व अध्यापक बंधू भगिनी या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। विद्यार्थी मित्रांनो, गेले 4 दिवस झाले आपण
या योग दिनाच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट प्रॅक्टिस करतोय. कालही तुम्ही त्या पद्धतीचं प्रॅक्टिस केलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत जे चाललेलं आहे पुढं आपले सर चव्हाण सर ज्या पद्धतीनं करतायत त्यांच्या पद्धतीनं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर का ही प्रक्रिया ऑनलाईनरित्या सर्वत्र चालू आहे, सर्वत्र तुम्हाला बघितलं जातं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष माननीय प्रकाश पुदाले आप्पा, त्याचबरोबर उपाध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई, तसेच नोडल टीचर पुदाले मॅडम, आणि तुम्हाला जी काही योग शिक्षण दिलं जाणार आहे ते चव्हाण सर आणि खोत सर, कुंभार सर, जे पाटील सर, दीपक पाटील सर, हे 5 आपल्याकडे योग शिक्षक म्हणून आज कार्यरत आहेत. तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सर्व अध्यापक बंधू भगिनी, सर्व विद्यार्थी, आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम गेले 4 दिवस करतोय आणि आपलं नाव आपल्या जिल्ह्यामध्ये निघालं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. आणि आजही हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण राबवणार आहोत आणि तुमची त्यासाठी साथ असते. मी पुनश्च एकदा सर्वांना या योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आज एक आगळा वेगळा उपक्रम पण आपण करतोय. आपल्या प्रशालेतले 15 शिक्षक आणि 15 विद्यार्थी आज या योग दिनाच्या निमित्तानं, त्याचबरोबर पंढरपूर वारी, सायकल वारी अशी चाललेली आहे. जाताना वाचवा हा संदेश, आरोग्य सांभाळा हा संदेश डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं मध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण थांबणार आहोत त्या ठिकाणी हा संदेश सुद्धा आपण देणार आहोत. तर अशा पद्धतीचा एक आगळा वेगळा कार्यक्रम या योग दिनाच्या निमित्तानं सुद्धा आपली शाळा, आपली संस्था, आपले विद्यार्थी असा राबवत आहेत. तर याही कार्यक्रमाला मी सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जाणाऱ्या सर्व अध्यापक बंधू भगिनींना, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मी या कार्यक्रमाच्या साठी सुद्धा किंवा पंढरपूर वारीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. जागतिक योग दिन, सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा. आणि मी फक्त एवढं सांगेन की आजच्या योग दिनापुरता हा योग मर्यादित न ठेवता आपल्याला जी सुटेबल आहे, जमतील तेवढे असणं नियमानं सगळ्यांनी करावी आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवावं अशा सर्वांना मी आवाहन करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद आप्पा. आपण सर्वजण पूर्ण क्षमतेने ते ज्या पद्धतीनं कृती करतायत त्या पद्धतीनं अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीनं आपण सर्वांनी ज्यांना फॉलो करायचं आहे, ज्यांना शिक्षकांना पण योगा करायचं ते शिक्षकही आपण यामध्ये सहभागी होऊ शकतायत. सध्या त्या स्टेडियमवरती, शिवाय स्टेडियमवरती आता सध्या त्यांचं अनाउन्सिंग चालू आहे, ते आपल्याला ऐकायला मिळेल. सगळा प्रोटोकॉल तिथून जो चालणार आहे त्या पद्धतीने होणार आहे. इथं कोणत्याही प्रकारे तुम्हाला कोण सूचना सांगणार नाही. ज्या एकमेकांच्याकडे न बघता स्वतः पुढे बघायचं आहे सरांच्याकडे आणि तिकडे बघून आपण कृती करणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ज्युनियर कॉलेजच्या ग्राउंडवरचे विद्यार्थी पण आणि इथं बास्केटबॉलच्या ग्राउंडवरचे विद्यार्थी. ठीक आहे, धन्यवाद. मी सर्वांना विनंती करते I kindly request to judges सहर्ष स्वागत करते. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपल्यासाठी. भक्तियोग, तालवारकरी, योगकरी, आरोग्य पंढरी या कार्यक्रमासाठी उपस्थित तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय तृप्ती धोडमिसे मॅडम यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा परिषद, विश्व योगदर्शन केंद्र सांगली आणि चितळे डेअरी भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन, योगिनी स्मार्त एकादशी, जागतिक संगीत दिन याचं औचित्य साधत ऐतिहासिक अशा भक्तियोग सादरीकरणासाठी आपण सर्वच सांगलीमधील भव्य आणि ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या मुख्य केंद्रावर उपस्थित आहोत.
आजच्या या भक्तियोग सादरीकरणासाठी माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब, ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, आदरणीय आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे साहेब, आदरणीय आमदार माननीय सुधीरदादा गाडगे साहेब, तसेच सर्व लोकप्रतिनिधी आपल्या व्यग्र दिनक्रमातून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. माननीय श्री मनोहरजी सारडा सर उपस्थित आहेत. श्रीमती जयश्रीताई पाटील काकी साहेबही उपस्थित आहेत आणि सर्व लोकप्रतिनिधी. आणि आम्हाला सांगायला अत्यानंद होतोय की जिल्हाभरातील 10 तालुक्यांमधील 1332 केंद्रावरून सुमारे 5 लाखांहून अधिक योग साधक, योगप्रेमी झूम वेबिनारद्वारे मुख्य केंद्राशी जोडले गेलेत. एकदा जोरदार टाळ्या पण वाजूयात. प्रामुख्याने शासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वृंद, सन्माननीय लोकप्रतिनिधी, अशासकीय संस्था, सेवाभावी संस्था, आबालवृद्ध आणि आपल्या समोर जे आपल्याला योग प्रशिक्षण देणार आहेत ते अगदी 13 वर्षापासून 71 वर्षापर्यंतचे आबालवृद्ध सगळे इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि यावर्षीची ही नवी थीम म्हणजे आपण भक्ती संगीतावरती, वारकरी तालावरती योगा करणार आहोत. भक्ती आणि योग याचा आपण सुरेल आणि निसर्गानं सुद्धा मदत केलेली आहे. पावसानं सुद्धा उघडीप दिले. जरा जोरदार टाळ्या वाजवूयात. सुंदर असा योग साधला गेलाय. खरं तर हा उपक्रम घेण्यामागचा हेतूच हा आहे की या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आरोग्यम धनसंपदा ही जोपासली पाहिजे. आणि 8 वाजता, बरोबर 8 वाजता आपण या भक्तियोग सादरीकरणास सुरुवात करणार आहोत. भक्तियोग कार्यक्रमांतर्गत सर्व सांगली जिल्हा एकाच वेळी वारकरी तालावरती अर्थात भक्ती संगीतावरती योग साधना करणार आहे. आपण सर्वच जण आध्यात्मिक आणि ऐक्य शिक्षणाचे साक्षीदार होऊया. 8 ते 8:45 हा 45 मिनिटांचा विक्रम आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये होतो. आपण सर्वजण साक्षीदार आहात. विश्वयोग केंद्र सांगली यांच्याबरोबर आपण पाहत योग करायचा आहे. धन्यवाद. यांना विनंती आहे विश्वयोग दर्शन केंद्र सांगली यांना. नमस्कार. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा परिषद सांगली, विश्वयोग दर्शन केंद्र मिरज सांगली आणि चितळे डेअरी भिलवडी करत असलेला हा उपक्रम विश्वविक्रमाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी सिद्ध झालाय. प्रामुख्यानं गेले 3 आठवडे ज्या क्षणांची आपण आतुरतेनं वाट पाहतोय ते क्षण आता आपल्या समोर येऊन ठेपले आहेत. संपूर्ण सांगली जिल्हा योगमय करण्याची किमया साधणारे सर्व संयोजक आपल्या सगळ्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. आपल्यातील प्रत्येक जण भाग्यवान आहे, कारण आजची ही आपली योग साधना केवळ स्वतःच्या आरोग्यासाठी नाही तर एकत्र येऊन केल्यामुळं ही साधना घडतीये समाजासाठी, देशासाठी. इतकंच काय तर उद्देश. पंढरीची वारी हे तर महाराष्ट्राचं आध्यात्मिक संचित आहे. आपसातील भेद अमंगळ असा संदेश देणारा विठ्ठल आणि त्यामुळं योग साधनेच्या पार्श्वभूमीवर त्याचं आपण करणारं संगीतमय नामस्मरण हे विश्वात्मकतेशी नातं जोडतंय. 5 लाखांहून अधिक आबालवृद्धांचा सहभाग असणारा हा उपक्रम म्हणूनच नाविन्यपूर्ण आणि एका नव्या विश्वविक्रमा. प्रशिक्षक योग विशारद बाळकृष्ण चिटणीस, अंजली चिटणीस, हर्षद गाडगीळ, शैलेश कदम आणि सहकारी. संगीत संयोजन प्रशांत भाटे, ध्वनिमुद्रण परेश पेठे आणि व्हिडिओ निर्मिती नेक्स्ट व्हिजन. तर या भव्य दिव्य वैशिष्ट्यपूर्ण आयोजनात आपण उत्स्फूर्तपणे सहभागी होऊया. यानंतर संगीतमय भक्तियोग कार्यक्रमाची सूत्र योग विशारद बाळकृष्ण चिटणीस यांच्याकडे. चला अविस्मरणीय अनुभव घेऊया. ताल वारकरी, योग करी, आरोग्य पंढरी. नमस्कार. योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ इंटरनॅशनल योगा डे 2025. एक पृथ्वी एक आरोग्य.
म्हणजेच वैश्विक आरोग्याची संकल्पना. सर्व योग साधकांना नम्र विनंती. योगासनाचा आणि प्राणायामाचा अभ्यास करत असताना या प्रार्थनेचा अर्थ असा आहे, आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ, एका विचाराने राहू, एकाच विचाराने बोलू, आपण मनाने एकत्र राहू. पूर्वी देवाने एकत्र येऊन मोठे यश मिळविले, त्याप्रमाणे एकत्रित प्रयत्नाने आपण यश मिळवू. साधक हो, आता आपण सुरुवातीला शरीर शिथिलीकरणाच्या व्यायामाला सुरुवात करत आहोत. तुम्ही तयार आहात ना? श्वास घे, मान सरळ. 2 हनोटी छातीकडे श्वास सोडत. 1 श्वास घे, मान सरळ. 2 हनोटी छताकडे, मान मागे. 1 श्वास घे, मान सरळ. 2 मानेचा दुसरा प्रकार आपण करतोय. उजवा कान उजव्या खांद्याकडे श्वास सोडत. 1 श्वास घे. 2 डावा कान डाव्या खांद्याकडे श्वास सोडत. 1 श्वास घे. 2 उजवा कान उजव्या खांद्याकडे. 1 श्वास घे, मान सरळ. 2 डावा कान डाव्या खांद्याकडं. 1 श्वास घे, मान सरळ. स्वस्थ शरीर. तिसरा प्रकार मानेचा. हनोटी उजव्या बाजूला खांद्याच्या रेषेत श्वास सोड. 1 ची स्थिती. 2दा सावकाश श्वास घेत, मान सरळ. डाव्या बाजूला श्वास सोडत. 1 डाव्या खांद्याच्या रेषेत मान. श्वास घे, मान सरळ. दुसरी बाजू. 1 2 1 2 स्वस्थ शरीर. पुढचा प्रकार मानेचं चक्र. हनोटी छातीकडे, उजव्या बाजूनी गोल मान फिरवायचे आहे. मान सैल ढिली. 1 मानेचं पूर्ण चक्र. दुसरं चक्र. 2 हनोटी छातीपाशी आलं की थांबायचं. डाव्या बाजूनी मानेचं चक्र. 1 मान ढिली सैल. दुसरं चक्र. 2 हनोटी छातीपाशी आले की मान सरळ. स्वस्थ शरीर. पुढचा प्रकार आहे शोल्डर स्ट्रेचिंग, खांद्याचा व्यायाम. दोन्ही हात मांडीपाशी. श्वास घे, सावकाश खांद्याच्या रेषेत. हळूहळू वरच्या दिशेला. 2 दंड कानापाशी. वरच्या दिशेला खेच द्या. श्वास सोडत खांद्याच्या रेषेत. हळूहळू हात मांडी कडो. दुसरं आवर्तन. 1 2 वरच्या दिशेला दंड कानापाशी. वरच्या दिशेला खेच द्या.
श्वास सोडत हळुवारपणे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हळूहळू मांडीकडे स्वस्थ शरीर. खांद्याचा पुढचा पूरक व्यायाम शोल्डर रोटेशन. सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, दोन्ही हाताची बोट उजव्या हाताची उजव्या खांद्यावर, डाव्या हाताची डाव्या खांद्यावर. हळुवारपणे दोन्ही हाताचे कोपरे समोर. श्वास घेत वर 1, श्वास सोडत मागून खाली 2. दुसरा वर्तन. श्वास घेत 1, श्वास सोडत 2. आता उलट दिशेने आवर्तन. श्वास घेत 1, श्वास सोडत पुढच्या दिशेने 2, 1, 2. स्वस्थ शरीर. आता आपण दोन्ही पावलामध्ये अंतर. उजवा हात दुमडून डाव्या खांद्यावर, कमरेला पाठीच्या कण्याला मानेला पीळ पडलेला आहे. श्वास घेत सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. दुसरी बाजू 1, 2, 1, 2, 1, 2. स्वस्थ शरीर. दोन्ही हात मांडीकडे, दोन्ही पाय जवळ. पुढचा पूरक व्यायाम आहे गुडघ्यासाठीचा. दोन्ही हात समोर, खुर्चीत बसल्याची स्थिती. श्वास घ्या सोडत 1, 2 ला श्वास घेत वर 2, 1, श्वास सोडत, श्वास घेत 2. दोन्ही हात सावकाश मांडीत बसे. स्वस्थ शरीर. या ठिकाणी शरीर शिथिलीकरणाचे व्यायाम संपले आहेत. साधक हो. आसन स्थिती स्थिर असताना दिशेला घ्या. एकमेकांमध्ये गुंफा. सावकाश हळुवारपणे दोन्ही हात वरच्या दिशेला, तळहात वरच्या दिशेला घ्या. दंडकानापाशी. श्वसन चालू ठेवा. टाचा वर उचला आणि 8 आकडे मोजेपर्यंत आसन स्थितीत स्थिर रहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हळुवारपणे टाचा खाली. सावकाश समोर हात. हळू 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 हात मांडीकडे. स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे वृक्षासन. उजवा पाय सावकाश फोल्ड करा. 1 टाच मूलाधार चक्राच्या ठिकाणी मांडीला लावा. 2दा सावकाश दोन्ही हात श्वास घेत वर. हाताची वरच्या दिशेला नमस्कार मुद्रा. श्वसन चालू ठेवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हात श्वास सोडत खाली. सावकाश पाय खाली. विश्रांती. आता दुसऱ्या बाजूने आपले वरच्या दिशेला हाताची नमस्कार मुद्रा. वरच्या दिशेला आपण शरीर खेचलेलं आहे. श्वसन चालू आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. श्वास सोडत दोन्ही हात हळूहळू खाली घ्या. सावकाश पाय सरळ. स्वस्थ शरीर. आसन. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. श्वास घेत 1, श्वास सोडत वरच्या दिशेला दोन्ही हात.
तीनला समोर, पाठीचा कणा जमिनीला समांतर, हळू 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 दोन्ही हात पावलाच्या शेजारी, पोट मांडीकडे, नाक गुडघ्याकडे, हाताचे पंजे पावलाच्या शेजारी. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. असं सोडायचंय. श्वास घेत दोन्ही हात समोर, पाठीचा कणा जमिनीला समांतर, वरच्या दिशेला हात, हात बाजूला, हळूहळू हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. 3 4 5 6 7 8. श्वास घेत पाठीचा कणा, मस्तक सरळ, दोनला दोन्ही हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे त्रिकोण. 1 2ला उजवा हात उजव्या पावलाकडं, 2 उजवं पाऊल किंचित वळवलेल्या स्थितीमध्ये, लक्ष वरच्या हाताकडं. श्वसन चालू असू द्या. 1 2 3 4. श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, पाऊल सरळ करा आणि डावं पाऊल डावीकडे वळवा. डावा हात डाव्या पावलाकडे, श्वास सोडत 1 लक्ष वरच्या हाताकडं. श्वसन चालू असू द्या. 1 2 3 4. श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हळूहळू दोन्ही हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. दोन्ही पाय जवळ. बैठक स्थितीतील पहिले आसन भद्रासन. पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करा. 1 डावा पाय फोल्ड करा. दोन्ही पायाची बोटे, तळवे आणि टाचा एकमेकाशी जुळवा. दोन्ही गुडघे खालच्या बाजूला रेटून ठेवा. दोन्ही हात पावलाच्या खाली. श्वसन चालू असू द्या. भद्रासन. 1 2 स्वस्थ शरीर. दोन्ही पाय हळुवारपणे पुढच्या दिशेला, दंडासन स्थितीमध्ये. पुढचं आसन आहे वज्रासन. 1 दुसऱ्या हाताचा आधार घ्या. दुसरा पाय फोल्ड करा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर, डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान सरळ. श्वसन चालू ठेवा. वज्रासन मध्ये 1 2 वज्रासन सोडायचंय. हाताचा आधार घ्या. उजवा पाय सरळ, 2ला डावा पाय सरळ, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे अर्धवृष्टासन. कास उभारा. 3 कमरेवर हात ठेवा. 4 आणि हळूहळू कमरेतनं, पाठीच्या कण्यातनं, मानेतनं मागे. सावकाश हळुवारपणे, पाठीचा कणा, मस्तक सरळ. वज्रासनामध्ये विश्रांती, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे पूर्ण वृष्टासन. परत एकदा दोन्ही गुडघ्यावर उभा राहा. 1 सावकाश हळुवारपणे, उजवा हात उजव्या पावलावर, डावा हात डाव्या पावलावर, मागे मान, हळुवारपणे ढिली सोडा. श्वसन चालू असू द्या. 1 2 सावकाश हात काढा. 1 उजवा हात डावा हात, 2 पाठीचा कणा, मस्तक सरळ, हळुवारपणे वज्रासन मध्ये, स्वस्थ शरीर. आता आपण या वज्रासन बाजूला, हात दोन्ही मांडीवर, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे
उत्तान मंडूकासन दोन्ही गुडघ्या डाव्या खांद्यावर आणि डावा हात पाठीमागून उजव्या खांद्यावर ठेवा. मस्तक सरळ. श्वसन चालू ठेवा. 1 2 हळुवारपणे उजवा हात सरळ, डावा हात सरळ. हळुवारपणे खांद्याच्या रेषेत, हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. आता उजव्या मांडीच्या पलीकडे घ्या. पाऊल किंवा घोटा किंवा हात तिकड जवळ पावलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न. उजवा हात मागे, हनवटी मागे, उजव्या खांद्याच्या रेषेत. कमरेला, पाठीच्या कण्याला, मानेला पीळ पडलाय. श्वसन चालू ठेवा. 1 2 सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ, पाय सरळ, स्वस्थ शरीर. हे डाव्या मांडीच्या अलीकडे हाताने पाऊल पकडण्याचा प्रयत्न. कमरेतून, पाठीच्या कण्यातून, मानेतून मागच्या दिशेला वळा. हाताचा आधार घ्या. श्वसन चालू ठेवा. 1 2 आसन सोडायचंय. सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ, सावकाश पाय सरळ, स्वस्थ शरीर. मकर आसन, विश्रांतीचे आसन. सावकाश हळुवारपणे श्वासाची जी गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल ती स्वस्थ करूया. डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीर सैल सोडा, ढिमे सोडा. श्वासाची गती मंद होऊ देत, हृदयाची गती मंद होऊ देत, शरीराची पूर्व स्थिती प्राप्त होऊ देत. आणि पुढचं आसन भुजंगासन स्थितीमध्ये जाणार आहोत. सावकाश दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ घ्या. हाताची घडी काढा. हात बाजूला घ्या. कोपऱ्यापासून हाताच्या पंजापर्यंत जमिनीवर हात टेकलेले. हळुवारपणे आपण आता भुजंगासन करणार आहोत. 1 ला छाती, मस्तक वरच्या दिशेला श्वास घेत उचला. हाताचे कोपरे जमिनीला टेकलेले, मनगट जमिनीला टेकलेले, हाताचे पंजे पण जमिनीला टेकलेले. पाठीच्या कण्याला मागच्या दिशेला वळवलेला आहे. मस्तक मागे ढिले आणि सैल. श्वसन चालू ठेवा. 1 दूर जायचंय. सावकाश हळुवारपणे, हळू 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 जमिनीकडे, स्वस्थ शरीर. तळवे जमिनीला टेकलेले. सावकाश आपण हनवटी जमिनीला टेकवा आणि दोन्ही पाय वर उचलणार आहोत. श्वास सोडा आणि श्वास घे. 1 ला दोन्ही पाय वर उचला. गुडघ्यातून सरळ ठेवा. श्वसन चालू ठेवा. 1 सावकाश हळुवारपणे दोन्ही पाय जमिनीकडे. श्वास सोडत स्वस्थ. नितंब कंबर आणि पाठीचा कणा वर उचला. अंतिम स्थितीमध्ये श्वसन चालू ठेवा. बोलायचं नाही. श्वास सोडत कमरेचा भाग, पाठीचा कणा हळूहळू जमिनीकडे. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ, स्वस्थ शरीर. शयन स्थितीमध्ये आसन, उत्तान पादासन 30 अंशाचा कोन करणार आहोत. सावकाश हळुवारपणे दोन्ही हात आपल्या मांडीपाशी, हाताच्या बोटाचा आधार घेऊन श्वास सोडा आणि श्वास घे. दोन्ही पाय वर 30 अंशाचा कोन करा. अंतिम स्थितीमध्ये श्वसन चालू ठेवा.
विश्रांती स्वस्थ शरीर करणार आहोत आपण. दोन्ही हात मांडीपाशी, श्वास सोडा आणि श्वास घेत 45 अंशाचा कोन. दोन्ही पाय उचला, 90 अंशाचा कोन. पाय व्यवस्थित काटकोनामध्ये, श्वसन चालू ठेवा. श्वास सोडून हळवारपणे हळू पाय जमिनीकडे. स्वस्थ शरीर. 2ची स्थिती. 3ला दोन्ही पाय दोन पोटाजवळ घ्या. 3. 4ला दोन्ही हाताने दोन्ही पाय पकडा. मांडीचा दाब आपल्या पोटावर येऊ द्या. हनुवटी गुडघ्याकडे. श्वसन चालू ठेवा. सावकाश हळूवारपणे मस्तक जमिनीवर, हात जमिनीवर, दोन्ही पाय काटकोना. खाली विश्रांती. शरीर ढिले सोडा, सैल सोडा. एक अवयवावर चला. पायाची बोटे, तळवे, टाचा, घोटे, पिंडली, पुढचा हाडाचा नडगीचा भाग, गुडघा, गुडघ्याची वाटी, गुडघ्याचा सांधा स्वस्थ करा. ढिला करा, सैल करा. मांडीचा भाग, जांघ्याचा सांधा ढिला करा. कंबर, कमरेअवतीभोवतीचे मणके, लिगामेंट सैल, शिथिल, ताणमुक्त. पोट, छाती, छातीच्या बरगड्या, फुफ्फुसाचा भाग, हृदयाचा भाग स्वस्थ, सैल, शिथिल, ताणमुक्त. पोट आणि छातीचा मागचा भाग, मेरुदंड, पाठीचा कणा, संपूर्ण 33 मणक्याची माळ, त्याला आधार असणारे स्नायू, लिगामेंट स्वस्थ, सैल, शिथिल, ताणमुक्त. खांदे, खांद्याचे सांधे, दंडाचा भाग, हाताचे कोपरे, हाताचे मनगट, हाताचे तळवे स्वस्थ, सैल, शिथिल, ताणमुक्त. मान स्वस्थ, सैल, शिथिल. चेहऱ्याचा भाग स्वस्थ करा. हळुवारपणे संपूर्ण शरीर ढिले, सैल, शिथिल. श्वासन संपवणार आहोत. हळुवारपणे पायाची बोटे हलवा, हाताची बोटे हलवा. मान एकदा डाव्या बाजूला, एकदा उजव्या बाजूला. शरीराला डाव्या बाजूला कलते करा. हाताचा आधार घ्या आणि उठून बसा. स्वस्थ क्रिया आपण आता करणार आहोत. कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसा. पद्मासन, सिद्धासन, स्वस्तिकासन किंवा सुखासन. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर ठेवून ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा करा. पाठीचा कणा सरळ, मस्तक सरळ, डोळे अलगद मिटलेले. कपालभाती क्रिया. पोटाला सौम्य झटका देऊन नाकावाटे हवा बाहेर सोडत राहणे. ही क्रिया प्रति सेकंदाला 1 अशी 30 सेकंद चालू ठेवूया. यामध्ये श्वास घेण्याची क्रिया आपोआप होत राहील. 1 2 3 4 5 6 7 8. स्वस्थ शरीर. कपालभाती क्रिया केल्यानंतर आपण आता नाडी शुद्धी, अनुलोम विलोम करणार आहोत. हा जो प्राणायाम आहे नाडी शुद्धी, याच्यासाठी हाताची प्रणव मुद्रा करा. प्रणव मुद्रा म्हणजे करंगळी, अनामिका सरळ, मध्यमा आणि तर्जनी तळहाताकडे, अंगठा बाजूला सरळ. ही झाली प्रणव मुद्रा. आता ही प्रणव मुद्रा आपण नाकाच्या जवळ घ्या.
तरंगई अनामिका डाव्या नाकपुडीवर, अंगठा उजव्या नाकपुडीवर. उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने बंद करा. तरंगई अनामिका बाजूला करा. डाव्या नाकपुडीने सावकाश लयबद्ध श्वास घ्या. तरंगई अनामिकेने डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीवरचा अंगठा बाजूला करा. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. परत उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास घ्या. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. तरंगई अनामिका सावकाश बाजूला करा आणि डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडा. परत आता डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. उजवीने सावकाश सोडा. उजवीने परत सावकाश लयबद्ध श्वास घ्या. डाव्याने सावकाश दीर्घ असा लयबद्ध श्वास सोडा. परत डाव्याने सावकाश लयबद्ध श्वास घ्या आणि उजवीने सावकाश श्वास सोडा. परत उजवीने घ्या आणि डाव्याने सोडा. परत डाव्याने सावकाश लयबद्ध श्वास घ्या आणि उजवीने सावकाश श्वास सोडा. परत उजवीने घ्या आणि डाव्याने सोडा. नाडी शोधन, नाडी शुद्धी, अनुलोम विलोम हाच प्राणायाम आपण आता संपवणार आहोत. हाताची मुद्रा सावकाश सोडा. हात गुडघ्यावर ठेवा. स्वस्थ शरीर. जिभेची सुरळी श्वास घ्या. दोन्ही नाकपुड्याने सावकाश श्वास सोडा. तिसरा आवर्तन श्वास जिभेच्या सुरळीतून सावकाश घ्या. पोट बंद करा. नाकपुड्या वाटे श्वास सोडा. शेवटचं आवर्तन जिभेच्या सुरळीतून श्वास सावकाश घ्या. पोट बंद करा. दोन्ही नाकपुड्या वाटे लयबद्ध दीर्घ असा श्वास सोडा. नाकाच्या बरोबर बेचक्यामध्ये हाडाच्या खालच्या बाजूला, तर्जनी डोळ्यावर आणि अंगठा कानामध्ये, कानाच्या छिद्रामध्ये घाला. अशा प्रकारे षण्मुखी मुद्रा करून आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. सावकाश आपण श्वास घेऊन भुंग्यासारखा आवाज करणार आहोत. श्वास घ्या. दुसरा आवर्तन परत श्वास भरून घ्या. पूर्ण छातीभर. दुसरा आवर्तन परत एकदा श्वास भरून घ्या. पूर्ण छातीभर. शेवटचा आवर्तन श्वास भरून घ्या. शेवटचा आवर्तन श्वास भरून घ्या. षण्मुखी मुद्रा सोडा. दोन्ही हात तुम्ही गुडघ्यावर. स्वस्थ शरीर. शरीराचा कोणत्याही भागावर ताण नको. हळवापणे सावकाश अंतरचक्षुनी दोन्ही भुयाच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा किंवा श्वास प्रश्वासाबरोबर राहा. श्वासाबरोबर आपण आहोत. शरीराची गरज लागली की आपोआप श्वास घेतला जातो आणि गरज संपली की गर्भवायूचं निष्कासन होतं.
तेथे कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही, आपोआप चालणारा श्वास. हळूहळू श्वासाची गती मंद होत जाते, विचाराची धाव कमी कमी होत जाते. मन एक हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. संकल्प. आपण आपले मन नेहमी संतुलित ठेवले पाहिजे. आपला आत्मविकास त्यातच सामावलेला आहे. मी स्वतःबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या कामाबद्दल, समाजाबद्दल, विश्वामध्ये शांती, आनंद, स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न करेल, हा माझा संकल्प आहे. शांती पाठ. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. स्मार्त योगिनी एकादशीच्या अमृत योगावर साजऱ्या होत असलेल्या या योग दिनाच्या निमित्तानं आपण हरिनामात तल्लीन झालो आहोत. आपल्या शरीरातील कण न कण विठ्ठलमय झाला. आपल्या शरीर मनाची अवस्था पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यासारखीच झाली आहे. मृदुंगाच्या नादात सुरू असलेला विठू नामाचा हा गजर अवघ्या आसमंतात भरून राहिला आहे. चला, भक्तियोगाचा समारोप करत असताना आपण सगळे या अवकाशात स्वतःचा सामावून घेऊया. सारखीच झाली आहे. मृदुंगाच्या निनादात सुरू असलेला परिसरामध्ये सहभागी झाले. विठ्ठल नगरी परिसरातून सहभागी हार्दिक हार्दिक अभिनंदन. खूप छान. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब, ग्रामविकास मंत्री. सर्वांचं गोड कौतुक. अतिशय शिस्तबद्ध सुंदर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी चव्हाण सरांच्या बरोबर कृती केलेली आहे. बघताना एवढं छान वाटत होतं की आपला सराव असा हा कायमस्वरूपी चालू असल्यासारखं तुम्ही खूप छान पद्धतीनं प्रदर्शन केलं. त्याबद्दल आणखी एकदा तुमचं सर्वांचं. भक्तियोगचा विश्वविक्रम होणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झाले आहात. आपला भक्तियोग सुरू असतानाच वैद्यकीय पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. आपल्या शहरी विभागाचं जे इनाम पट्ट्याला सेंटर आहे त्याचे एमओ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविराज पाटील आणि यानंतर कार्यक्रमाचा गोड समारोप. मी आभार भव्य दिव्य अशा या ठिकाणी सोहळा संपन्न होतोय. हा सोहळा आध्यात्मिक आणि शरीरशास्त्राचा सुरेख संगम या ठिकाणी अद्वितीय असा आपल्याला पाहायला भेटलेला आहे. आणि
निसर्गाचं सुद्धा आपल्याला वरदान भेटलेलं आहे. मध्ये अजिबात पाऊस आला नाही. सावली आणि ऊन असा खेळ सुरू झालेला आहे. श्रावणाचा एक प्रारंभ या ठिकाणी दिसतोय आणि मध्येच तुमच्यावरती वरुण राजाने कृपा केली, 4 थेंब टाकले आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद दिलेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. संस्था, शाळा आणि निसर्ग यांचं भरभरून प्रतिसाद आहे. म्हणतात ना, करा योग घालवा रोग. आपण जर प्रत्येकाने मनापासून जर रोज हा योग केला तर कदाचित आपल्याला मेडिकलकडे जायची गरज नाही, ना कुठल्या दवाखान्यात जायची गरज पडणार. रोज आपण एक 15-20 मिनिटं हा योग केला तर निश्चितपणे आपण एकदम फ्रेश मनाने शाळेत येणार. अशा आज 21 जून हा योग दिन आहे. पूर्ण जगभर हा योग दिन साजरा होतो. अशा शुभ प्रसंगी आपल्या प्रशालेचे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश पुजारी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीनं त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याप्रमाणेच आपल्या संस्थेच्या उपाध्यक्षा आदरणीय डॉक्टर आशाताई पाटील माई याही या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. नोडल अधिकारी आदरणीय सो पुजारी मॅडम, तसेच डॉक्टर रविराज पाटील वैद्यकीय अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचाही मनापासून मी आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सावंत सर, उपप्राचार्य गायकवाड सर, उपमुख्याध्यापक कदम सर, उपप्राचार्य आदरणीय पाटील मॅडम, पर्यवेक्षक साबळे सर, बडगुजर सर, तसेच योगाचार्य आदरणीय चव्हाण सर आणि आमचे योग मार्गदर्शक छोटे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये हर्षवर्धन आंबे आणि अहनाथ तातोडे यांचाही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं जे नियोजन झालेलं आहे, सुंदर असं नियोजन करणारे आमचे खेळाचे सर्व शिक्षक, त्यामध्ये जी पाटील सर, खोत सर, केसर कुंभार सर, दीपक पाटील सर यांचाही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याप्रमाणे सुंदर व्हिडिओ चित्रीकरण या ठिकाणी चालू आहे, तुम्ही पाहताय. त्यामध्ये आगरी सर आहेत, खोबरे सर, मुल्ला सर, अहेरे सर, याशिवाय PS पाटील सर, बाबर सर, नालगे सर, मलवे सर हे सर्व या ठिकाणी अग्रेसर आहेत. यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. तसेच या ठिकाणी जी रचना सुंदर दिसते ही रचना करणारे आमचे सर्व चतुर्य कर्मचारी, क्लर्क मंडळी यांचंही मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच काही शिक्षक बंधू भगिनी या योगामध्ये सहभागी झाले त्यांचंही खूप मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे 3 ग्राउंडवरती विभाजन झालेले आमचे सर्व विद्यार्थी, त्यामध्ये झेंडा ग्राउंड, ज्युनियर कॉलेजचे ग्राउंड आणि बास्केटबॉल यावर उपस्थित असणारे सर्व विद्यार्थिनी, आम्ही त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेन की आपण सर्व गुणवंत आहात, यशवंत आहात आणि आज योगवंत पण झालेला आहात. अशा सर्व लहान मुलांचं, मुलींचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. तसेच सायकल स्वारीसाठी जाणारे जे शिक्षक आहेत त्यांना विनंती की त्यांनी स्टेजवरती यायचंय. सायकल रॅली आहे तुमचे डोकं समोर 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 बघा, समोर सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा. हॅपी जर्नी. विद्यार्थी मित्रांनो, काल 3:30 वाजता मोबाईलवर एक मेसेज पडला आणि आपल्या 5वी ते 8वी पर्यंत जे विद्यार्थी वेगवेगळ्या संस्थांमार्फत ज्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये जिल्ह्यात इयत्ता 5वीचा विद्यार्थी आणि 8वीचा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम आलेला आहे. त्यामुळे
हा त्या विद्यार्थ्यांचं आणि त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं संस्थेच्या वतीने आणि प्रशालेच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो आणि सोमवारी त्यांचा नियोजित सत्कार आहे तो पण केला जाईल. पुन्हा एकदा त्यांचं गोड करतो. सोमवारी आपल्या घरी जायचं होळी पाहुणे गेल्यानंतर 1 2 3 स्टार्ट. वरती हात करून 1 2 3 स्टार्ट. डावीकडे 1 2 3 स्टार्ट. बाजूला 1 2 3 स्टार्ट. आता एकदा समोर पाहुणे चालले तुमच्या समोर बघा 1 2 3 स्टार्ट. ठीक आहे. हा मॅडम बाबा सर जरा थोडस आवाज होती स्टोर होती गावाला. समोर बघा समोर. विभूते मॅडम समोर बघा समोर.